एक मोठी बातमी समोर येते। सुहास कांदेंनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवलेला आहे। सुहास कांदेंनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवलेला आहे। समीर भुजबळ आमदार सुहास कांदे समोरासमोर आल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला। सुहास कांदेंनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवलेला आहे। समीर भुजबळ आमदार सुहास कांदे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं आहे। या मतदारसंघात खरतर लढत पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता हे दृश्य पाहतोय। तर सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवलेला आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असताना काही मतदारसंघात मात्र काही घडामोडी घडतात। त्याचा आताही सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवल्याचा प्रकार समोर आला। त्याची दृश्य लोकशाही मराठीवरती पाहतोय। समीर भुजबळ आमदार सुहास कांदे समोरासमोर आल्याचं देखील पाहायला मिळालं। नांदगाव मनमाड या रस्त्यावरील हा प्रकार आहे। प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आपापल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आता सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, खरं तर सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवल्याची माहिती मिळते। काय या संदर्भात सविस्तर माहिती, काय हा संपूर्ण प्रकार? अगदी खरं आहे, कारण खरं बघितलं तर सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा हॉट मतदारसंघ समजला जातोय। कारण समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे आता आमने सामने यापूर्वी देखील आले होते आणि आज मतदानाच्या दिवशी देखील पुन्हा एकदा समोर आलेले आहेत। त्यांच्या समर्थकांमध्ये राडा झालेला आहे। खरं तर गुरुकुल कॉलेजमध्ये काही मतदारांना डांबून ठेवले गेल्याची गोष्ट समोर आलेली होती। या मतदारांना बाहेर काढण्यासाठी समीर भुजबळ यांचे जे समर्थक आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि दोघा समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली। सुहास कांदे यांनी बोलवलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवल्याचा प्रकार जो आहे तो समोरासमोर आलेला आहे। नांदगाव मनमाड रस्त्यावरील हा प्रकार असून समीर भुजबळ यांनी गाड्या लावत त्या ठिकाणी मतदारांना जे आहे ते घेतलेले होते। यामुळे खरं तर परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झालेला आहे। आता नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी रवाना झालेले आणि त्या ठिकाणी दाखल देखील झालेले। नांदगाव मतदारसंघामध्ये आता या आमदार कांदे आणि समीर भुजबळ यांचे जे वाद आहे गेल्या काही दिवसांपूर्वी शिवीगाळचं प्रकरण देखील समोर आलेलं होतं। त्यामुळे आज मतदानाच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात समर्थकांमध्ये राडा झालेला आहे। आता पोलीस या ठिकाणी कसा मार्ग काढता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच महेश, यामध्ये खरं तर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हा वाद काही महाराष्ट्राला नवीन नाही। त्यात काल परवा जे प्रकरण झालं त्यानंतर आता ऐन मतदानाच्या दिवशी हा राडा झालेला आहे। त्या ठिकाणची सध्या तणावाची परिस्थिती आहे का? कारण दोन्ही पक्षाचे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं या चित्रातून स्पष्ट होतंय। नक्कीच, कारण खरं तर दोघंही समर्थकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे। मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता। त्यामुळे मतदानासाठी या मतदारांना बाहेर काढणं गरजेचं होतं। त्यामुळेच खरं तर दोघांच्या समर्थकांमध्ये हा राडा झालेला आहे। एकमेकांमध्ये बाचाबाची झालेली आणि शिवीगाळ देखील मोठ्या प्रमाणात झालेली आणि परिसरामध्ये आता मोठा तणाव जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे आता पोलीस याच्यातून या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसते। त्यामुळे मतदानाच्या दिवशीलाच खरं तर मतदान होऊन 2 तास झालेले असतानाच आता अशा प्रकारचे प्रकार समोर येतात। या संदर्भात काय घडामोडी घडतात त्यावरती तू लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी ताजे अपडेट तुझ्याकडून घेतो। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।